भरपूर घरांमध्ये सकाळची सुरुवातच चहापासून होते. दररोज आपण चहा बनवतो, पण दररोज एकसारखा चहा होत नाही. कारण चहा बनवताना सुद्धा काही टिप्स व ट्रिक्स आहेत. सोबत चहा बनवताना टायमिंगला खूप महत्त्व आहे. टपरीवर मिळतो तसा फक्कड चहा कसा बनवायचा तेच आज आपण पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चहा बनवण्यासाठी सर्वात आधी आलं ठेचून घेऊया. इथे मी 1 इंच आलं स्वच्छ धुवून घेतलंय. 1 इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचूया. आलं चहामध्ये ठेचूनच घाला. कारण आलं जर चिरून घातलं तर चहामध्ये आल्याचा रस उतरत नाही. आणि जर आलं किसून घातलं तर चहा थोडासा कडवट होतो. त्यामुळे चहामध्ये आलं घालायचं असेल तर आलं ठेचून वापरा. तर आलं ठेचून झालंय. आता चहा बनवायला घेऊया. इथे मी चहाचं भांडं गरम करत ठेवलंय. तर इथे मी 2 कप चहा बनवते. यामध्ये 2 कप पाणी घालूया. पाण्याला छान उकळी येऊ द्या. चहा बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याला उकळी आली पाहिजे. चहा बनवताना आपल्याकडून होणारी सर्वात पहिली चुकी, भांड्यामध्ये पाणी घातल्यावर आपण लगेचच त्यामध्ये साखर व चहा पावडर घालतो. असं केल्यामुळे चहा पावडरचा फ्लेवर चहामध्ये उतरत नाही. तर सर्वात आधी आपण पाणी व्यवस्थित उकळवून घेऊया. पाणी उकळून झालं की यामध्ये ठेचलेलं आलं घालूया. उकळत्या पाण्यामध्ये ठेचलेलं आलं घातल्यामुळे आल्याचा रस लगेचच चहामध्ये उतरतो. त्यानंतर यामध्ये 2 हिरवी वेलची घालूया. वेलची घातल्यामुळे चहाला किती छान चव येते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. वेलची सुद्धा आपण पाण्यामध्ये उकळवून घेऊया, म्हणजे वेलचीचा फ्लेवर चहामध्ये उतरेल. जवळपास 1 मिनिटभर आपण आलं व वेलची चहामध्ये उकळवून घेतली. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घालूया व 2 चमचे साखर घालूया. उकळत्या पाण्यामध्ये चहा पावडर घातल्यावर लगेचच पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे आपल्याला जास्त चहा पावडर घालायची गरज पडत नाही. तर इथे मी 2 कप चहासाठी 2 चमचे साखर वापरली आहे. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला किती स्ट्राँग चहा आवडतो त्यानुसार चहा पावडरचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळू द्या. त्यानंतर इथे मी जेव्हा आपण चहा बनवायला घेतला तेव्हाच 1 कप दूध फ्रीजमधून काढून ठेवलेलं. चहा बनवताना आपल्याकडून होणारी दुसरी चूक म्हणजे फ्रीजमधलं थंडगार दूध आपण चहामध्ये घालतो. असं केल्यामुळे चहाची चव तर बिघडतेच, त्याचबरोबर चहावर एक तेलकट थर जमा होतो. फ्रीजमधलं थंडगार दूध चहामध्ये घालू नका, यामुळे चहाची चव बिघडते. तर इथे साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये 1 कप दूध घालूया. भरपूर जण चहामध्ये दूध घातल्यानंतर त्यामध्ये साखर घालतात. दूध घातल्यानंतर साखर जर चहामध्ये घातली तर चहा थोडासा पातळ होण्याची शक्यता असते. आता हा चहा आपण जवळपास 1 मिनिट उकळवून घेऊया. चहा असा हलवत राहिलं म्हणजे चहाचं टेम्परेचर एकसारखं राहतं. चहा व्यवस्थित उकळवून झाला. आपला फक्कड चहा तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.